हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. चला आता जाण्याचा वेळ आलेला आहे. मी नागपूरला वापस जात आहे. आता सेम आभाळ पण आलेला आहे. लेट सी आम्हाला मध्ये पाऊस मिळतो का. विका सुद्धा आमच्यासोबत येत आहे कारण मॉम डॅड तिचे सकाळीच निघाले. हो चला तो आम्ही निघालोय आता. मम्मी उद्या मला वाटते 3-4 दिवसासाठी जाणार आहे ना. 3-4 दिवसासाठी मम्मी बाहेर फिरायला चालली तिच्या फ्रेंड बरोबर. आणि आम्ही आता घरी निघतोय. आता आम्ही घरी जाऊ आधी, सगळ्यात आधी. मग इंटिरियर वाल्याकडे जायचंय. आज जायचंय का? ठीक आहे, इंटिरियर वाल्याकडे जायचंय आम्हाला. आम्ही त्याच्याशी पण तुमची भेट करून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू थोड्याच दिवसांमध्ये आमच्या पण घरचं आम्हाला काम स्टार्ट करायचं आहे आता. पण त्याच्या आधी आम्हाला भंडाऱ्याचं रेनोव्हेशनचं वर्क स्टार्ट करायचं आहे. बिकॉज भंडाऱ्याचं घर हे 25 वर्ष जुनं घर आहे आमचं आणि ते आता खूप खराब झालेलं आहे. सो आधी तिथलं काम स्टार्ट होईल आणि मग ते झाल्यानंतर सोबत इकडे नागपूरला आमचं पण काम घरचं स्टार्ट राहील. तर मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करेल की आम्ही फर्निचरचं सामान कुठून घेतोय, शँटल्स वगैरे कुठून घेतोय, लाईट्स, क्रॉकरी, आम्ही सगळं काय कुठून कसं घेतोय आम्ही दोन्ही घरांसाठी. आम्ही हे कमिंग ब्लॉग्समध्ये तुमच्याबरोबर हे सगळ्या गोष्टी शेअर करू. आणि आज रोशुताईचा बर्थडे आहे. तिकडेच भंडाऱ्यालाच पाऊस आहे. नागपूरकडे उघड आहे तिकडे. तुलाच कळते बाबा, हे आमच्या घरचं फोरकास्ट आहे. प्रणव आणि आय कॅन प्रेडिक्ट की कुठे पाऊस आहे आणि कुठे पाऊस नाही, जस्ट बाय सीइंग क्लाउड्स. म्हणजे माझ्या सासूबाई पण अशाच सांगतात, क्लाउड्स बघून ते फोरकास्ट सांगतात आम्हाला. बिलकुल वेदर फोरकास्टिंग पाऊस झालाय की भंडारा, कोणत्या भागाला कुठे पाऊस झालाय, किती वाजता झालाय आणि कधी झालाय आणि कधी येईल, हे दोघंही सांगतात बाबा. जिओग्राफी खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे वी नो द मॅप करेक्टली. सो तर त्यामुळे आम्हाला माहिती एंडला क्लाउड्स. तर आज संध्याकाळी आपण महालला दहीहंडीचा कार्यक्रम आहे. तर प्रोबेबली पाऊस नसला तर आपण नक्कीच जाऊ, अदरवाईज बघू इव्हिनिंगचा प्लॅन काय. घरी आलो परत भंडाऱ्यावरून आणि आता परत रेडी झालो. घरचे सगळी कामं आवरले, सगळ्या बॅग अनपॅक केल्या आणि जियाना व्हिकलला रेडी केलं, त्यांना खाऊ घातलं आणि आता परत आम्ही निघालो आहे बाहेर. आम्हाला ॲक्च्युली इंटिरियरवाल्यासोबत दादाशी भेटायचं आहे, प्रणयशी. त्याचं नाव प्रणय आहे, आमचा इंटिरियर डिझायनर आहे तो. त्याच्याशी भेटायचं आहे. भंडाऱ्याच्या काही प्लॅनिंग्स करायचे आहे घराच्या आणि इव्हन आम्हाला आमच्या पण घराच्या करायचं आहे. आमच्या फ्लॅटचं पण प्रदर्शन आम्ही कमिंग 8 डेजमध्ये घेतो आहे. सो आम्हाला तिथल्या पण ते पण सगळ्या गोष्टी फायनलाइज करायचं आहे, म्हणजे सोबत दोन्ही घरचं. तर येस, आता आम्ही खूप एक्सायटेड आहे प्रत्येक गोष्टींसाठी. त्याच्यासोबत आम्ही पूर्ण प्लॅनिंग करू, एस्टिमेशन काढू आणि त्यानंतर काय गोष्टी फायनलाइज करू आणि जसं ते आम्ही वर्क प्रोसीड करू त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुमच्यासोबत सगळ्या अपडेट शेअर करू. ठीक आहे, ये वडा ये पुढे बटन प्रेस करशील बरं. प्रेस केलं असं नाही करायचं बघू. नाही ना, मी दाबलं ना. नेक्स्ट टाइम दाबशील आता तू. नेक्स्ट टाइम प्रेस करशील मला दिदी. पोरं क्रिकेट खेळत आहे. गाडी भरपूर घाण झालेली आहे. आता मे बी मला वॉशिंगला द्यावीच लागेल, बट त्याच्या पहिले मला सर्व्हिसिंगलाच टाकावी लागेल. आली आहे. चल घे विका बस. ती बॅग सरकून दे तिकडे. गेलो आहे, फ्रेश झालो. भरपूर बिझी शेड्यूल चालू आहे सध्या. बघू त्याच्यासोबत एक्सपिरियन्स काय येतो. स्टिल देर इज नो रेन इन नागपूर. येताना आम्हाला खूप गरम होते. भंडाऱ्याला होता बऱ्यापैकी पाऊस होता ना. पण आम्ही दोन्ही दिवस फिरायला गेलो, आम्हाला तिकडे पाऊस लागला. पण नागपूरला आलं की परत गरम होते खूप जास्त. भरपूर आहे. त्याचं जे ऑफिस आहे ते थोडं फ्लॅट स्कीममध्ये त्यांनी केलेलं आहे. तर ह्या बिल्डिंगमध्ये
आम्ही पोहोचलेलो आहे. आलेलो आहे आम्ही ऑफिसमध्ये. आमचं डिस्कशन चालू आहे. दीपाली थोडी R&D करत आहे सध्या आणि झियाना खेळत आहे. हाय विका. वॉल लाईटचे मी याच्यावर पण टाकलेलं आहे. त्याच मोल्डिंगचं टाईप असं पण ठेवू शकतो. ते पण तेच झालं. तेच झालं. एक तास झालेला आहे. आम्ही स्टील अवर डिस्कशन इज इन प्रोग्रेस. दोघांचे बनाना खाऊन झालेले आहे. स्वतः आम्ही परत निघालेलो आहो. घरी आलो प्रणयकडनं. घरी आलो जियानाला व्हीकलला ड्रॉप केला आम्ही तिच्या मम्माकडे. मग घरी आलो आम्ही आवरलं फटाफट आणि परत आम्ही आता जातोय रोशुदाच्या बर्थडे पार्टीला. सो आम्ही कुठे जातोय काय जातोय हे आणखी डिसाईड नाही झालंय. मे बी जिजूचा सरप्राईज प्लॅन असेल. जिजूनी प्लॅन केलं असेल आम्हाला नाही माहिती. सो लेट सी. बघा आता पुढे आम्ही कुठे जातो ते सगळ्या ग्लिम्स सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. सो तुम्ही असंच व्लॉगला कंटिन्यू करत राहा. कार पार्क केली आहे. आता आम्ही वर वेअर हाऊस कॅफे जातोय. तर वेअरहाऊस कॅफेमध्ये पार्टी आज ठेवलेली आहे अमित भाऊकडनं ऋषुताईसाठी. तर लेट्स सी काय सरप्राइजेस आहे ताईसाठी ते आपण बघूया. डान्स करू, बाकी सगळ्या गोष्टी एन्जॉय करू. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आज आमची थीम बानपार्टीच झाली सगळ्यांची. पिंक. फक्त जिजूच नाही आहे आमच्या पार्टीमध्ये. हा आहे. सो आम्ही इथे आलेलो आहे वेअर हाऊस कॅफेमध्ये. इवन ही पण पिंक आहे. विहिका, झियाना. सो आज सरप्राईज पार्टी आहे जिजूंकडनं. हे नवरा बायको एकमेकांना सरप्राईज देत राहतात आणि आम्हाला घेऊन येतात. इथे मंडे टू थर्सडे पर्यंतच बेबीजला अलाउड असतात. म्हणजे किड्स अलाउड असतात. असे बाकी डेजला किड्स अलाउड नसतात. येस. सरप्राईज आहे वाटते. हो का नाही. सो इट्स अ गुड प्लेस. पण TDS सारखं फील येते ना थोडं. त्या दिवशी कसं पार्टी सुरू होती ना त्याच्यामुळे एवढं वाटत नव्हतं. काय म्हटलं पाहिजे. सो वी आर गोइंग बॅक टू होम. होम नो होम. वी
बिअर नॉन अल्कोहोलिक असल्यामुळे आम्हाला ऑप्शन नाही. आम्ही स्टार्टर खाल्ले आणि आता बाहेर काहीतरी बर्गर खायला चाललो. आय थिंक शी डिड पॉटी. जिया ना ठीक आहे. तू क्लीनच कधी करतो? तू स्टार्टिंगला आवडायचं मला, पण आता आसला चाललो आता. ऑल्सो आपलं चेकर्स. तर आम्ही जे काही खाऊ फॉलोड बाय कोल्ड कॉफी राहिलाच. तिथली ती सिग्नेचर काय म्हणतात त्याला, डिश म्हणता येईल किंवा बेवरेज म्हणता येईल. येस, वन ऑफ द बेस्ट कोल्ड कॉफी जी मिळते ती चेकर्स मध्येच मिळते. आम्ही त्या दिवशी कुठली कोल्ड कॉफी कालच तर रोशा आपण ट्राय केली कुठली तरी कोल्ड कॉफी. सॉरी कॅफे बीन काहीतरी ना रोशा. आज आपण घेतली ना हॉट आज कॉफी. आजची नाही, आपण त्या दिवशी घेतली आईस बेस कॉफी होती ती. बट नो वन बीट चेकर्स. चेकर इज ऑलवेज बेस्ट. नागपूरमध्ये मला पण चेकर्सचीच आवडते. व्हॉट इज युअर ओपिनियन? नाही, मी पिऊच नाही शकत, मला पिंपल्सच येतात. कुठलीही कॉफी पी, मला पिंपल्सच येतात. नाही फेवरेट आहे कोल्ड कॉफी, म्हणून मला पितच नाही. आज चीट डे आहे ऋषूचा बर्थडे सोबत, सो तिला सगळं माफ आहे आज खायसाठी. रामटेकला फिंगर घालले ना. ती क्लिपच नाही टाकली फिंगर वाली. लाडू फिंगर. लाडू उशील ना. तर चेकर्समध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. मेन्यू सिलेक्शन चालू आहे. फोन नाही, सियाना फोन नाही. व्हेज क्रिस्पी आम्ही ऑर्डर केली. सुंदर कोल्ड कॉफी आहे. लेट्स ट्राय. Cheers, 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 cheers. आमचं खाऊन पिऊन इथे झालेलं आहे आणि आता मी निघत आहे परत बॅक टू होम. जेवण खूप जास्त टेस्टी होतं आणि कोल्ड कॉफीसुद्धा खूप अमेझिंग होती. तर आता 11:30 वाजलेले रात्रीची आमची पार्टी आटोपलेली आहे. आम्ही सगळ्यात अगोदर वेअरहाऊस कॅफे गेलो होतो आणि त्यानंतर मग चेकर्सला गेलो. जेवण अप्रतिम होतं. थँक्यू सो मच अमित भाऊ आणि ऋषुते फॉर दिस वंडरफुल ट्रीट. खरंच खूप चांगला आणि एन्जॉयमेंट केलं. त्या व्यतिरिक्त भरपूर काही आम्ही जुन्या गोष्टी केल्या. त्यांचे काही त्यांनी अनुभव आम्हाला सांगितले की कॉलेज लाईफ मधल्या काही गोष्टी आणि अशा भरपूर काही. कसे भेटले काय त्यांनी सगळं शेअर केलं. आम्ही ते कॅप्चर नाही केलं कारण आम्ही त्या फ्लो मध्ये होतो त्यामुळे. बट असं ऐकायला खूप मजा आली आम्हाला रिअली. आणि रोशुताईला पण मी परत एकदा बर्थडेच्या विशेष देतो. चला तर आम्ही आता घरी निघतोय, घरी जातोय आम्ही आता. बॅक टू रुटीन. उद्यापासून आराम झाला घरी जाऊन खूप. उद्यापासून ऑफिस आहे आणि ऑफिस सोबत भरपूर काही काम देखील बाकी आहेत. ते सुद्धा आम्हाला पूर्ण करायचे आहे. आणि एक जेव्हा वीकचा जो फर्स्ट डे असतो त्याची जेव्हा सुट्टी होते त्याच्यानंतर जे उरलेले दिवस असतात त्याच्यात कामं भरपूर असतात. तर माझा शेड्यूल तर कम्प्लीट टाईट आहे आणि दीपालीचा सुद्धा. आणि एक आराम केल्यानंतर जेव्हा रुटीनवर आपण येतो तेव्हा थोडं त्रासदायक असते इनिशियली, बट त्याच्यानंतर ते रुटीन होऊन जातं. तर मजा आहे. तो कमिंग ब्लॉग्स मध्ये काही दिवसांनंतर तुम्हाला आई बाबा पण दिसतील. आम्ही काही प्लॅन्स आहे आमचे पुढे, बघा ते कसे एक्झिक्यूट होतात. येस. आणि हो आम्ही शेअर करू प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत. तर तुम्ही ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. जियाना बाय म्हण. बाय करून दे. बाय. ओले.